नमस्कार, मी पंजाब डक. आणखीन 1, 2, 3, 4 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये काय होणार आहे, स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. आता एवढा काही मोठा पडणार नाही म्हणून अंदाज लक्षात यायचा. सध्या 15 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये असाच विखुरलेल्या स्वरूपाचा दिवसामध्ये वारं सुटेल आणि थोडा तुरळक अशा सरी चालू राहतील. पण खूप मोठा असा अतिवृष्टी, मुसळधार, अतिमुसळधार आता तसं काही आता सध्या तरी राज्यात पाऊस नाही. फक्त अर्ध्या तासाचा, 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा तसंच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात. पण राज्यात मात्र आजपासून चांगलं वातावरण कोरडं होणार आहे, सूर्यदर्शन चांगलं होणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात. शेतकऱ्यांनो, सध्या आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शेतकरी बांधवांचे सतत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांना फोन येत आहेत, व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत. कारण सध्या प्रसार माध्यमांमध्ये, टीव्ही चॅनल्स आणि सोशल मीडियावर एकच बातमी प्रचंड धुमाकूळ घालतेय, ती म्हणजे परत अल निनोचा सावट प्रादुर्भाव वाढणार, राज्यात पाऊस गायब होणार आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार. या बातम्या ऐकून सध्या शेतात घाम गाळणारा आमचा शेतकरी राजा कमालीचा चिंतेत पडला आहे. आता पिकांचं काय होणार, रब्बीची पेरणी होणार की नाही, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका, अजिबात घाबरून जाऊ नका. राज्याचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज रोजी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी या संपूर्ण परिस्थितीचा अत्यंत महत्वाचा आणि मोठा उलगडा केला आहे. डक सरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की अल निनो वगैरे काही नसतं, ही फक्त एक अफवा आहे. निसर्ग आपल्या पाठीशी आहे आणि या वर्षी आपल्या महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार आहे. आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चालू ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील वातावरण कसं राहणार आहे, नेमका पाऊस कधी वाढणार, कधी कमी होणार आणि ते महत्वाचे 10 जिल्हे कोणते आहेत जिथे परतीचा पाऊस इतिहास घडवणार आहे. या 10 जिल्ह्यांची नावे आणि तिथली परिस्थिती आम्ही व्हिडिओच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटपर्यंत टप्प्याटप्प्याने सांगणार आहोत. त्यामुळे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्याचा अंदाज चुकवायचा नसेल तर हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत अगदी लक्ष देऊन नीट ऐका. बघा, आता शेतकरी मित्रांनो, आधी आपण समजून घेऊया की डक सरांनी चालू ऑगस्ट महिन्याबद्दल नेमकं काय सांगितलं आहे. हवामान अंदाज पाहताना आपण बघितलं की जून महिन्यात सुरुवातीला पाऊस थोडा कमी होता, तर जुलै महिन्यात पावसाने चांगला जोर धरला होता. आता चालू ऑगस्ट महिन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑगस्टच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात पाऊस काहीसा कमी पाहायला मिळणार आहे. पण हा पाऊस कमी का होणार आहे यामागचं विज्ञान डक सरांनी आता अगदी सोप्या भाषेत मांडलं आहे. समुद्रामध्ये जे कमी दाबाचे पट्टे म्हणजेच लो प्रेशर सिस्टीम तयार होत असतात त्यावर आपला पाऊस ठरतो. सध्या जे कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत ते बंगालच्या खाडीत विशाखापट्टणमच्या वरच्या भागातून तयार होत आहेत. हे पट्टे तिथून तयार झाले की सरळ छत्तीसगड कडे जातात. छत्तीसगड वरून ते मध्य प्रदेशाकडे सरकतात आणि तिथून उत्तर प्रदेश आणि हरियाणा करत पुढे निघून जातात. याचा आपल्या महाराष्ट्रावर काय परिणाम होतो तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा हे पट्टे उत्तरेकडे जातात तेव्हा महाराष्ट्रातील हवामान काही काळ कोरडा होतो. राज्यामध्ये पाऊस पडण्याऐवजी फक्त सुसाट वारे सुटतात. या वाऱ्यांमुळे आपल्या महाराष्ट्राच्या आकाशातील जे पावसाचे ढग आहेत ते थेट दुसऱ्या राज्याकडे म्हणजेच मध्य प्रदेश आणि उत्तरेकडे खेचले जातात. यामुळेच ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजेच पहिल्या 15 दिवसात राज्यात म्हणावा तसा पाऊस दिसणार नाहीये आणि शेतकरी मित्रांनो, काही भागात पाऊस विश्रांती घेणार आहे. बघा, आता शेतकरी मित्रांनो, टेन्शन घ्यायचं नाहीये, पण आता थांबायचं कारण नाहीये. डक सरांनी सर्व शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस कमी राहणार असला तरी ऑगस्ट महिन्याच्या मध्यात राज्यामध्ये पुन्हा एकदा एक अत्यंत मोठी आणि शक्तिशाली पावसाची प्रणाली सक्रिय होणार आहे. ऑगस्ट महिन्यानंतर म्हणजेच साधारण 15 ऑगस्टच्या आसपास राज्यात एक प्रचंड मोठा आणि सार्वत्रिक पाऊस येऊन हा पाऊस संपूर्ण राज्याला भिजवून सोडणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पिके वाढत आहेत किंवा ज्यांना पाण्याची गरज आहे त्यांच्या पिकांना या ऑगस्टच्या मध्यातील पावसामुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात पाऊस पडणारच नाही या चुकीच्या अफवेवर कोणीही विश्वास ठेवू नका. तुमची पिके वाचणार आहेत आणि विहिरींची पाणी पातळी वाढणार आहे. आता बोलूयात राज्यातील धरणांबद्दल. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी माहिती दिली आहे की जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक मोठी धरणे, मध्यम आणि लघु प्रकल्प बऱ्यापैकी
आता पाण्याने गच्च भरले आहेत. काही धरणांमधून तर पाण्याचा विसर्गही सुरू झाला आहे. पण महाराष्ट्रातील काही भाग असे आहेत जिथे धरणांमध्ये अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाहीये. काही धरणे अजूनही रिकामी आहेत. तर ढग सरांनी त्या भागातील शेतकऱ्यांना सांगितलं आहे की अजिबात काळजी करू नका, कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जो परतीचा पाऊस येणार आहे तो पाऊस एवढा भयानक आणि मुसळधार असणार आहे की महाराष्ट्रातील उरलेली सर्वांच्या सर्व धरणे 100% ओसंडून वाहणार आहेत. यामुळे पाण्याचा प्रश्न यंदा पूर्णपणे मिटणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी एक अत्यंत महत्वाची तारीख लिहून ठेवायला सांगितली आहे. ती म्हणजे 20 सप्टेंबर. 20 सप्टेंबर नंतर बंगालच्या खाडीमध्ये एक अत्यंत वेगळी आणि चमत्कारिक हवामान प्रणाली तयार होणार आहे. आतापर्यंतचे कमी दाबाचे पट्टे विशाखापट्टणमच्या वरून जात होते, पण 20 सप्टेंबर नंतर तयार होणारी प्रणाली थेट चेन्नईच्या आसपास म्हणजेच बंगालच्या खाडीच्या खालच्या बाजूने तयार होईल. तेव्हा एखादी प्रणाली चेन्नई जवळ तयार होते तेव्हा ती उत्तरेकडे जात नाही, तर ती सरळ पश्चिमेकडे सरकते. ती थेट तेलंगणा राज्यात प्रवेश करते आणि तेलंगणातून सरळ आपल्या महाराष्ट्राला धडकते. यामुळे काय होणार आहे बघा आता शेतकरी मित्रांनो, 20 सप्टेंबर नंतर महाराष्ट्रातील जे जिल्हे आतापर्यंत पावसापासून वंचित राहिले आहेत तिथे हा परतीचा पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालणार आहे. चला तर मग आता आपण टप्प्याटप्प्याने पाहूया की ते महत्वाचे जिल्हे कोणते आहेत आणि तिथली परिस्थिती कशी राहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटच्या जिल्ह्यापर्यंत अतिवृष्टीचा अंदाज आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो म्हणजे आपला सांगली जिल्हा. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यासाठी प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला जरी सांगली ढगाळ वातावरण आणि वादळी वारे राहतील तरी ऑगस्टच्या मध्यंतरात येथे चांगला पाऊस होणार आहे. मात्र सांगली जिल्ह्यासाठी खरा सुवर्ण काळ तो म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात असणार आहे. परतीचा पाऊस सांगली जिल्ह्याला अक्षरशः या ठिकाणी आता जोडपून काढणार असून संपूर्ण सरासरी भरून काढणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच पावसाची चातकासारखी वाट पाहत असतात. या ठिकाणी आता ढग सरांच्या मते सोलापूर जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात मुख्यत्वे कोरडे वाऱ्याचं राहील, पण सप्टेंबरच्या उत्तरार्धात आणि ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस सोलापूर जिल्ह्यात इतका मुसळधार पडणार आहे की इथली सगळी तूट भरून निघेल आणि रब्बीच्या पेरण्या अगदी जोमात होतील. बघा आता शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावर जरी चांगला पाऊस झाला असला तरी पूर्वेकडील दुष्काळी पट्ट्यात पाऊस कमी आहे. ऑगस्ट महिन्यात इथे संमिश्र वातावरण राहील, कधी ऊन तर कधी पावसाच्या सरी येतील. सप्टेंबर महिना सुरू झाला की परतीचा पाऊस साताऱ्याच्या पूर्वेकडील वंचित भागात धुमाकूळ घालेल आणि धरणांमधील पाणी साठ्यात प्रचंड वाढ होईल. बघा आता शेतकरी मित्रांनो, चौथ्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो म्हणजे आपला अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा भाग हा वर्ष प्रवरण म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याबद्दल बोलताना ढग सरांनी सांगितलंय की ऑगस्टच्या मध्यात एक मोठा पाऊस दिलासा देईल. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी धुमाकूळ घालणार आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी घाबरण्याचे अजिबात कारण नाहीये. बघा आता शेतकरी मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया उर्वरित 6 महत्वाचे जिल्हे जिथे वातावरण कसं राहणार आहे आणि पाऊस कधी धुमाकूळ घालणार आहे हे आता आपण पाहूया. बघा आता शेतकरी मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो धाराशिव जिल्हा. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला वारे जास्त राहतील आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, पण ऑगस्टच्या उत्तरार्धात पावसाचा जोर वाढेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सप्टेंबरच्या 20 तारखेनंतर जेव्हा परतीचा पाऊस तेलंगणातून येईल तेव्हा त्याचा पहिला मोठा फटका धाराशिव जिल्ह्याला बसेल आणि तिथे जोरदार अतिवृष्टी दृश्य परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 6व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यात सध्या पिके चांगली आहेत, पण त्यांना मोठ्या पावसाची गरज आहे. ऑगस्टच्या मध्यात लातूरमध्ये एक जोरदार पाऊस होईल जो पिकाला जीवनदान देईल. त्यानंतर सप्टेंबर आणि संपूर्ण ऑक्टोबर महिना लातूर जिल्ह्यासाठी परतीच्या पावसाचा सुवर्ण काळ ठरेल. रब्बीच्या पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो,
7व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये सध्या पाऊस कमी असल्याची तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. डग सरांनी बीडच्या शेतकऱ्यांना विशेष आश्वासन दिले आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर हवामानात बदल होईल. ऑगस्टच्या मध्यात बीडच्या काही भागात चांगला पाऊस होईल आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस बीड जिल्ह्याला संपूर्ण ओलाचिंब करेल. बघा आता शेतकरी मित्रांनो, 8व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा पावसाची स्थिती बऱ्यापैकी चांगली राहणार आहे. ऑगस्ट महिन्यात नांदेडमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी चालू राहतील. पण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात परतीचा पाऊस खूप मोठा धुमाकूळ घालणार आहे, ज्यामुळे नद्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता आता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी या ठिकाणी आता वर्तवली आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये ऑगस्टच्या सुरुवातीला हवामान प्रामुख्याने ढगाळ आणि वारे वाहणारे राहतील. पावसाचा जोर थोडा कमी वाटेल, मात्र शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, कारण ऑगस्टच्या शेवटी आणि त्यानंतर संपूर्ण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस परभणी जिल्ह्याची पावसाची सरासरी 100% पूर्ण करणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, आता येतो शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा जिल्हा, तो म्हणजे विशेषतः बारामती आणि त्याच्या आसपासचा पूर्वेकडचा पट्टा. या पट्ट्यामध्ये सध्या पाऊस खूपच कमी आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात इथे ढगाळ वातावरण राहील, पण पाऊस हुलकावणी देणार आहे. मात्र ढग सरांनी सर्वात मोठा असा अंदाज दिला आहे की सप्टेंबरच्या 20 तारखेनंतर होणारा परतीचा पाऊस बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या या दुष्काळी पट्ट्यात इतका जोरदार बरसणार आहे की इथली सगळी धरणे आणि तलाव काठोकाठ भरून जातील. बघा आता शेतकरी मित्रांनो, हा परतीचा पाऊस एवढा दमदार आणि व्यापक स्वरूपाचा असणार आहे की यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे खरीप पीक तर हाती येणारच आहे, पण रब्बीचा हंगाम ही अत्यंत ऐतिहासिक आणि जोमात निघणार आहे. दोन्ही पिके उत्तम येणार असल्यामुळे यंदाच्या वर्षी बळीराजा आर्थिक दृष्ट्या मालामाल होणार आहे, यात आता काडी मात्र शंका नाही. आता आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की पाऊस कधी थांबणार आणि थंडी कधी पडणार. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या तंतोतंत अंदाजानुसार परतीचा पाऊस ऑक्टोबर महिना संपवून अगदी नोव्हेंबरच्या सुरुवातीला साधारणपणे 1, 2, 3 नोव्हेंबरच्या दरम्यान सुद्धा महाराष्ट्रात काही ठिकाणी आता पाऊस हजेरी लावणार आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला हा शेवटचा पाऊस पडल्यानंतर खऱ्या अर्थाने हवामान कोरडं होईल आणि 13 नोव्हेंबरच्या सुमारास राज्यामध्ये कडाक्याची थंडी सुरू होईल. म्हणजेच यंदा थंडीची सुरुवात नोव्हेंबरच्या मध्यात होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा होता हवामान अभ्यासक पंजाबराव डक सरांचा अत्यंत सविस्तर, सखोल आणि थेट अंदाज. कोणत्याही अल निनोच्या अफवांना बळी पडू नका. टीव्हीवरच्या नकारात्मक बातम्यांकडे दुर्लक्ष करा. निसर्ग आणि ढग आपल्या सोबत आहेत. आपल्या पिकांची काळजी घ्या आणि आनंदाने आपल्या शेतीच्या कामाला लागा. हवामानामध्ये जर अचानक कोणताही बदल झाला तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक पुढचा अंदाज आपण सर्वात आधी आणि सविस्तर आपल्या बोलगड्या मराठी या युट्यूब चॅनेल वरती देत असतो. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा हा अंदाज कसा वाटला? तुमच्या भागात सध्या कशी परिस्थिती आहे आणि वरील 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा होता का? जर तुमचा जिल्हा वरील 10 जिल्ह्यामध्ये नसेल तर आताच खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा सविस्तर हवामान अंदाज मी पुढील व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे सांगेन. शेतकरी मित्रांनो, सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची, आणि हो, जाता जाता एक चांगलं काम करून जावा. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आताच आपल्या गावातील सर्व शेतकरी बांधवांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकरी मित्रांना आणि वरील 10 जिल्ह्यांमध्ये जर तुमचे कोणी पाहुणे रावणे असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण तेही सावध राहतील आणि त्यांचा थेट आशीर्वाद आता तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, कारण तुम्ही हा महत्वपूर्ण हवामानाचा अंदाज तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकऱ्यांना आणि मित्रांना सुद्धा पाठवून ठेवलेला आहे. शेतकरी मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच हवामान अंदाजासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.